मला घरी जायचंय, मला घरी जाऊ दे ना प्लीज. माझ्या घरचे खूप काळजी करत असतील. माझा फोनही बंद आहे. राव पूर्ण कर. फोन माझा फोन. माझा फोनचा लप लवकर. 1 2 3 4 5 6. लप लवकर. अहो कधीची निघाली आहे गार्गी, अजून आली नाहीये. कुठेतरी कामात अडकली असणार ना ती. अहो पण एवढा वेळ कसं शक्य आहे? मला तर खूप काळजी वाटते. तिचा फोनही लागत नाहीये. स्वाती, तू तिच्या ऑफिसमधल्या एखाद्या मित्रमैत्रिणीला फोन करून बघ ना. अगं मी रुचिताला फोन लावला होता, ती म्हणाली गार्गी केव्हाच निघालीये. स्वाती, हे बघ असं असेल तर एव्हाना ती यायला हवी होती, पण अजून आली नाही याचा अर्थ ती कुठेतरी ट्रॅफिक जॅम मध्ये वगैरे अडकली असणार. नाही तरी पण एवढा वेळ लागणार नाही. तुम्ही एकदा फोन करून बघा ना. नाही, कदाचित नंतर बोलणं झालं असेल तिचं. अगं पण स्वाती, 10:30 वाजलेत आता, अजून गार्गी आलेली नाहीये. तुम्ही जा आणि फोन करा, मी येते लगेच. ठीक आहे. एकोणतीस 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 मला माहिती आहे तू कुठे लपली. मी पाहिलंय तुला. डाव संपलाय. इथे नको लपूस.
तुझा डाव संपेल. जा, त्या खोलीत जाऊन लप जा. तुम्ही अवनीच्या आजी ना. मला बाहेर काढा ना. मला इकडून जायचंय घरी. मला प्लीज बाहेर काढ. मला भीती वाटते. ये बाहेर ये. मला घरी जायचंय. मला प्लीज घरी जाऊ द्या ना. मला घरी जायचंय. मला घरी जायचंय. मला नाही थांबायचं इकडे. माझा मोबाईल द्या ना प्लीज. ये इकडे येऊन घेऊन जा. कुठे? तिथे दिसत नाहीये काही. मी इकडे. ये सरळ ये. ये इकडे. शाबास. ये शाबास. ये मी इकडे. ये सरळ ये. ये इकडे. शाबास. पाणी नकोय मला. अरे घे ना. ओके राहू दे. तू सारखा का चिडत असतोस रे माझ्यावर? मी एवढी पण वाईट नाहीये. हा म्हणजे कधी कधी चुका होतात माझ्याकडून. कधी कधी हो म्हणजे मी पण माणूसच आहे ना शेवटी. होतात चुका माझ्याकडून. मला माहिती तुम्हा सगळ्यांना मी खूप ॲरोगंट वाटते, रूड वाटते, सेल्फिश वाटते. पण मी अशी नाही. सिरियसली मी अशी नाही. हे बघ तू कशी आहेस. तुझ्या वागण्याचं मला काही देणं घेणं नाही. आणि मला काही फरक पडत नाही का. त्यामुळे डोकं फिरवू नकोस माझं. ठीक आहे. पण समजा गार्गीला काही झालं तरी तुला काहीच फरक पडणार नाहीये. चल ठीक आहे मी वाईट. पण गार्गीचा जीव धोक्यात घालून TRP साठी पळणारे तुम्ही चांगले कसे रे? नाही, राखणदार बंगल्यापासून खूप दूर आहे. गार्गीला वाचवायला जाऊ. मलाच काहीतरी करायला हवं.
हे आत मला दिसत नाही आत तू मी इकडे. मला घरी जायचंय. मला जाऊ द्या ना प्लीज. माझ्या घरचे काळजीत असतील. त्यांना फोन करायचा आहे मला. प्लीज माझा मोबाईल द्या. माझा मोबाईल मोबाईल मॅडम मॅडम काय झालंय? तुमचं काही हरवलंय का? काही शोधायचंय का? मॅडम काय झालं? तुम्ही अशा ह्या वेळेला रस्त्यात असं रिक्षा कॅब वगैरे काही मिळाली नाहीये का? तुमची तब्येत ठीक आहे ना? नक्की काय होतं ते? मी तिथे कशी पोहोचले आणि मग पुन्हा इथे कशी आले? मी एक काम करतो, मी सोडतो तुम्हाला. तुम्ही ओळखलेत ना मला? मी कॅब ड्रायव्हर. तसंही आज काही कॅबचं बुकिंग मिळालं नाही आहे. तुम्ही चला, मी सोडतो तुम्हाला प्लीज. काय झालं? एवढा अपसेट काय? ठीक आहेस ना? आय न्यू इट. तुला माझं म्हणणं पटलं. अरे मी सुद्धा गार्गीच्या भल्याचाच विचार करते रे. त्या सगळ्यांमध्ये तू खूप सेन्सिबल आहेस. तुझ्याकडे एक्सपिरियन्स आहे. ते लोक एक्साइटमेंट मध्ये येऊन काहीही करतील रे, पण सगळ्या गोष्टींची काळजी तुला घ्यायची आहे. तुला सगळ्या गोष्टी हँडल करायच्यात. हे बघ, या विषयावर माझ्याशी बोलू नकोस. अरे असं कसं बोलू नको? अरे कुणाच्या तरी आयुष्याचा प्रश्न आहे आणि तुला त्यावर काहीच बोलायचं नाहीये. कम ऑन निलय, तुझ्याकडनं एक्सपेक्टेड नाहीये. सारा, निलय प्लीज प्लीज त्या सगळ्या गोष्टींचा विचार कर. तो कोऑर्डिनेटर काय बोलला ते नीट आठव. पाणी हवंय तुम्हाला? थँक्यू. मग शोध म्हणा. माझा मोबाईल.
ओके रे. तू शांत बसलायस म्हणजे तुला शोचा TRP महत्वाचा आहे, कोणाचा जीव नाही. झालं तुझं? ठीक आहे, माझं म्हणणं पटत नाहीये ना तुला, पण लक्षात ठेव, गार्गीला तुम्ही शोच्या TRP साठी यूज करता ना, याचा एक दिवस तुम्हाला नक्कीच गिल्ट वाटेल. तुझं घर आलं, घरी जायचं नाही का? जाते मी, पण निलय मी काय बोलले त्याचा नीट विचार कर, आणि घरी गेलास की मला मेसेज कर. सावकाश जा, हवं तर गाडी घेऊन जा, मी संजय सरांना सांगेन. इथेच राहता ना तुम्ही? तुम्ही ठीक आहात ना आता? मगाशी तुम्ही थँक्यू. मॅडम, एक मिनिट. त्या दिवशी मी तुम्हाला अर्धवट वाटेत सोडलं म्हणून तुम्ही मला पूर्ण पैसे दिले नव्हते, रादर पैसेच दिले नव्हते. आज तरी तुम्हाला तुमच्या जागी बरोबर सोडलंय ना? मावशी, आय एम सो सॉरी, मला खूप उशीर झाला. गार्गी कुठे होतीस? अगं मी एका कामात खूप अडकले होते ग. बट एनिवे, अजून 12ला 5 मिनिटं, आपण पटकन केक कापून घेऊया. हा बाबा, आणलाय ना तुम्ही केक? हो आणलाय ना, आतमध्ये ठेवलाय, घेऊन येतो पटकन. चला चल. अगं चल ग, केक कापूया. गार्गी, हा? काय हे? किती वाजता ऑफिस मधून निघाली होतीस आणि आता किती वाजता येतेस? अगं आपल्याला उशीर होतोय हे लक्षात आल्यावर एखादा फोन करून सांगण्याची पद्धत नाही? आई हो, मी तुला फोन करणार होते, पण माझ्या फोनची बॅटरी ड्रेन झाली आणि फोन स्विच ऑफ झाला. आय एम रिअली सॉरी. हे तुझं नेहमीच आहे. हा, अगं आई, खरंच सॉरी.